हळद मातीत पिकणारे पिवळे सोने हे आपल्या देशाचं भूषण ठरलं आहे। शेतकऱ्यांनी भरघोस मेहनत घेऊन जागतिक दर्जा मिळवून भारताला एक नंबरचा उत्पादक आणि एक्सपोर्ट करणारा देश अशी ओळख निर्माण करून दिली आहे। पारंपरिक पद्धतीने पूर्वीसारखे हळद उत्पादन देखील आता बदलले आहे। क्षेत्रवाढी बरोबर त्यातील समस्या देखील आता जोम धरू लागल्या आहेत। मागील दशकात हळदीचे एकरी जे उत्पादन मिळत होते ते आता 20 ते 25% कमी झालं आहे। केवळ क्षेत्र वाढल्यामुळे आपण क्रमवारी टिकवून ठेवली आहे। हळद जमिनीत पिकत असताना कमी जास्त पाणी, सूत्रकुर्मी आणि रोग अशा अनेक कारणांमुळे कंदकूज, मुळकूज होऊन उत्पादन घटत आहे। परंतु या समस्या देखील सेंद्रिय कार्बनयुक्त खत अश्वमेधचे फ्लोरामिक्सचा वापर करून हजारो शेतकरी मुळकूज आणि कुंदकूज या रोगांपासून हळदीचं संरक्षण करू लागले आहेत। फ्लोरामिक्स हे बायो इनरिच कंपोस्ट खत असल्याने त्यामधील ट्रायकोडर्माच्या विविध जाती मुळकुजीवर नियंत्रण करतात, तर मेटारायझियम बिवेरिया आणि बॅसिलस फर्म्स हे मित्र कल्चर कीड रोगाचा सामना करून हळदीची गुणवत्ता टिकवून ठेवत आहे। तसेच अश्वमेधने काळाची गरज ओळखून बायो एनपीके न्यूट्रीफिक्सर हे खत देखील उत्पादन वाढीसाठी विकसित केले असून त्याचा रासायनिक खतांची उचल करण्यासाठी आणि कंद पोषणासाठी मोठा उपयोग होत आहे। येणाऱ्या काळात हळदीच्या भरघोस उत्पादनासाठी आपण देखील या उत्पादनाबद्दल माहिती घेऊ शकतात। अधिक माहितीसाठी संपर्क 77 68 00 45 45।